पुढची बातमी सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणासंदर्भातली आहे। संतोष देशमुख हत्ये प्रकरणामध्ये तपासाला वेग आलेला आहे आणि त्याच संदर्भात केसमध्ये संघर्ष पाहायला मिळाला। आरोपीवर कारवाई करण्यास दिरंगाई होत असल्याने जमाव आक्रमक झाला आणि बस पेटवली। या संदर्भात आता पोलीस निरीक्षकाला निलंबितही करण्यात आलेला आहे आणि हा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आलेला आहे। आपण पाहतो ही आंदोलनाची दृश्य आहे। जमावाकडून पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करण्याचाही प्रयत्न करण्यात आला। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील मसाजोग या गावचे सरपंच जे आहेत संतोष देशमुख यांचा आता डायरेक्ट मृत्यू झालेला आहे। त्यांना दुपारी 3 वाजता केजच्या टोल नाक्यावरून उचललं गेलं, त्यांचं अपहरण केलं गेलं आणि त्यांना केज तालुक्यातील दहेटणा या गावी त्यांचा मृतदेह 6:30 वाजता टाकला असा एक माहिती कळती। त्याच्यानंतर मला ही माहिती तशी 3:30-4 वाजता कळालेली होती। मी तेव्हापासून एसपीना फोन लावतोय। पोलीस एसपी जे आहे ते फोन माझा स्वतःचा फोन माझ्या स्वतःच्या फोनवरून उचलला जात नाही, माझ्या पीए कडून लावला तरी उचलला जात नाहीये। तिथं जे पीए आहेत माझं त्यांच्याशी मी आता बोललेलो आहे आणि या घटनेचा मी पहिल्यांदा निषेध करतो। पोलीस यंत्रणा कार्यतत्परतेने काम करत आहे, रात्रंदिवस काम करत आहे। तर आम्ही नक्कीच राहिलेल्या उर्वरित आरोपींना देखील पुढील 24 ते 48 तासामध्ये त्यांना नक्कीच अटक करू। आमची त्यांना विनंती आहे, त्यांना आमचं सहानुभूतीपूर्वक आवाहन आहे की त्यांनी मैताचे अंतिम संस्कार तात्काळ करावेत। त्याचप्रमाणे जे रस्त्यावर जे थांबण्याचं जे आहे तेही त्यांनी रस्ता रोको वगैरे करू नये। ह्यो रस्ता रोको नाही, न्यायाची प्रक्रिया आहे। हे लोक सकाळपासून संयमानं बसली आहेत, म्हणजे शांततेत मराठा आणि महाराष्ट्रात संदेश फिरायला लागलाय। महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, संयम धरायचा आहे, सगळ्यांनी शांत राहायचंय, न्याय 100% मिळणार आहे। एसपी साहेब हे सगळेजण काम चांगलं करतायत, ते न्याय देतील।